नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. म्हाडातील भ्रष्टाचाराविरोधात विक्रांत चव्हाण आंदोलन छेडणार. ठाणे महानगरपालिका हद्दीतील म्हाडा अभयारण्यातील जुन्या वसाहतींची पुनर्बांधणी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. स्थानिक मराठी माणसांवरती दबाव आणून त्यांची फसवणूक केली जात आहे. संघटित गुन्हेगार, ठाणे महानगरपालिका, म्हाडा मंत्रालयातील अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर व म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला. कोपरी पाचपाकाडी, सावरकरनगर, शिवाईनगर, वर्तकनगर, वसंत विहार या विभागात म्हाडाच्या इमारती आणि राखीव भूखंड आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करताना राजकीय पुढारी आणि विकासक संगनमत करून एकत्र आले आहेत. मात्र पुनर्विकास करताना म्हाडाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. म्हाडाच्या जे भूखंड आणि म्हाडाचे जे अभिन्यास आहेत ते जवळ 4-5 आहेत या ठाणे महानगरात. ते सगळे क्रीम आहेत. सामान्य जनता राहते. मात्र सामान्य जनतेला या ठिकाणी आता वेटीस धरण्याचं काम केलं जाते. महाराष्ट्र नगर असेल, वसंत विहारचं बरोबर आहे, काशीनाथ घाणेकरच्या मागचं म्हाडा वसंत विहार असेल किंवा लोकमान्य नगर म्हाडा असेल, शिवाईनगर म्हाडा असेल किंवा वर्तकनगर म्हाडा असेल, जनतेला वेटीस धरलं जात आहे. राजकीय पुढारी या ठिकाणी सत्ताधारी हे आणि बिल्डर लोक हे संगनमत करून म्हाडाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या पुनर्बांधणीत उतरलेले आहेत. मात्र भीती ही आहे की ही पुनर्बांधणी करत असताना जसं वर्तकनगर म्हाडाची वाट लावली या लोकांनी या ठिकाणी, तशी वाट लागता कामा नये इतर भूखंडांची. लोकांना घरं मिळाली पाहिजेत, लोकांना नागरी सुविधा पुरेशा मिळाल्या पाहिजेत. कारण का 3 FSI मिळणार. आता जी लोकांची घरं आहेत या ठिकाणी तर ती 1 FSI नाही, 3 FSI मिळणार. मग 3 FSI मिळत असताना या ठिकाणी इथे काही लोकांचे लागेबांधे DP बनवला जातोय. त्या DPमध्ये इकडचं तिकडे, तिकडचं इकडे भूखंड बनवला जातोय. मग त्याच्यामध्ये याच्यावरती चौकस राहून लक्ष ठेवण्याचं काम काँग्रेस करते. जसं वर्तकनगर म्हाडामध्ये आम्ही काही मुद्दे दिले, चौकशीची मागणी केली आहे, ती चौकशी झाली पाहिजे. आणि येणारे हे जे भूखंड आहेत विकसित करताना तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या स्वरूपात त्यांना नागरी सुविधा आणि त्यांची घरं आणि योग्य लोक आणि त्यांना स्वारस्य मिळालं पाहिजे त्यांचा बिल्डर निवडण्यासंदर्भात. कारण का प्रयत्न चालू आहेत पुन्हा लॉबिंग करण्याचे, काही लोकांना हाताशी धरून तिथल्या सामान्य जनतेवर दबाव वाढवायचा आणि स्वतःच्या मर्जीतले बिल्डर त्या ठिकाणी आणायचे, पैसे कमवायचे. तुम्ही आणा, बिल्डर आणा, कमवा, करा. लोकांचे जीव धोक्यात टाकून किंवा वेटीस धरून नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान हेच अध्यात्म. आध्यात्मिक गुरु डॉक्टर सुनील काळे यांचे प्रतिपादन. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला. अध्यात्म ही काळाची गरज आहेच, पण आजच्या काळात विज्ञानाचीही गरज आहे. तेव्हा ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान हेच अध्यात्म असल्याचं प्रतिपादन आध्यात्मिक गुरु डॉक्टर सुनील काळे यांनी केले. ठाण्यात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत देहातील महादेव या जीवन प्रवास हे तिसरे पुष्प आध्यात्मिक गुरु डॉक्टर सुनील काळे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष प्रख्यात लेखपाल संजीव ब्रह्मे, माधुरी ताम्हणे, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते. मी डॉक्टर आहे, संत नाही, असे प्रारंभी स्पष्ट करून डॉक्टर सुनील काळे यांनी शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने विवेचन केलं. अध्यात्माची पाळेमुळे भारतात आहेत. भारतभूमीवरती जी आक्रमणे झाली आहेत त्यात ज्ञान जाळले गेले, परंतु ज्ञान कधीच मरत नाही. ही भूमी ज्ञानदेवांची, छत्रपती शिवरायांची आहे. ज्योतिबा फुले आंबेडकर यांच्या पवित्र भूमीतील ज्ञान कधीच जळत नाही. शास्त्रीय अभ्यासानुसार 2 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर राहणाऱ्यांना आपल्यासारखी भाषा येत नव्हती, बोलता गाता येत नव्हते. तेव्हा कुणीतरी मूळ पूर्वजांमध्ये अनुवंशिक उत्परिवर्तन केले. हे मेडिकल सायन्सने देखील सिद्ध केल्याचे डॉक्टर काळे यांनी सांगितले. एका विशिष्ट कारणासाठी आणि त्याने झालं काय तर तेवढंच नाही तर बोलायला यायला लागलं, मेंदूची कपॅसिटी वाढली. दरवेळेला जन्माला येताना आपण आपल्या मीच तो परमेश्वर आहे ही अनुभूती घेण्यासाठीच केवळ मनुष्य देह धारण केलेला आहे. पण दुर्दैवाने या माया बाजारात आल्यानंतर ह्याचं देणं द्यायचं राहिलं. राजकारणामध्ये आमदार झालं, खासदार झालं, पण मंत्रिपद दुसवायचं राहिलं. काही असेल या राहिल्या म्हणून केवळ पुन्हा पुन्हा जन्माला येतोय आणि आपला मूळ ईश्वर आहे. येता येत नाही, येता येत नाही, हारीला येत नाही, हे ऐकणाऱ्या नाही येता येत नाही. त्याच्यासाठी मिनिमम प्रीज इज रिक्वायर्ड. इव्होल्युशनच्या लॅडरवरती माणूस म्हणून जन्माला यावं लागतं. सो आपल्या पाठीमागे खरोखरी 84 लक्ष योनींचा डेटा आहे, ज्याला आम्ही ॲनिमल ब्रेन म्हणतो, सर्पंटाईन ब्रेन म्हणतो, जे आपल्या मेंदूमध्ये आहे. सो खरोखरी आपण आपली जी जाणीव आहे, ज्याला आपण सोल म्हणू, आत्मा म्हणू, ज्याला काही म्हणा, वी हॅव रिअली ट्रॅव्हल्ड लॉंग with great efforts we have reached a very certain definite position that we are born as human beings. माणूस म्हणून खूप गोष्ट आहे, थोडंसंच राहिलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. जिजाऊ संस्थेच्या वतीने जिजाऊ यशोत्सव 2024 कार्यक्रम उत्साहात संपन्न. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत जिजाऊ यशोत्सव 2024 या कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, उद्घाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि पालकांची उपस्थिती लाभली. स्पर्धा परीक्षाकडे येणाऱ्या युवकांची टक्केवारीचा आकडा वाढत चालला असला तरी तो देखील समाधान करत नाही. याबाबत अजूनही अनेक भागात योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळत नसल्याने युवा वर्गाकडे गुणवत्ता असूनही या क्षेत्रात त्यांना पुढे जाता येत नाही. हा विचार करून जिजाऊ अकॅडमी मोफत असलेला हा उपक्रम 2016 साली जिजाऊ संस्थेच्या वतीने चालू करण्यात आला. त्याला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून खेड्यापाड्यातील गोरगरीब शेतकरी, आदिवासी, कष्टकरी समाज यांची मुलं अधिकारी होताना पाहायला मिळत आहेत.
जिजाऊ संस्थेच्या ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत. तर जिजाऊ अकॅडमीच्या वाचनालयाच्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकूण 45 शाखा आहेत. यातून करिअर गायडन्स शिबिर यांसारखे उपक्रमही संस्थेच्या माध्यमातून चालवले जातात. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना इथले विद्यार्थी सर्वतोपरी परिपूर्ण असतील, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ठरला कैदी झाला, तो कैदी सांगतोय मला योग्य वेळी जर योग्य ते मार्गदर्शन संस्कारचे हवं ते मिळालं असतं तर माझा आज तुरुंगात कैदी म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. जिजाऊ संस्था गेली 15 वर्षे कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमार्फत आणि विक्रमगड तालुक्यातील झडपोली या गावी ज्याप्रमाणे क्लासेस चालतात, महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेचे गरिबांची मुलं तिथे येऊन राहत आहेत, तिथे अभ्यास करतात, क्लासेस करतात आणि अनेक विविध पदावर हजारोच्या संख्येने विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत. त्याच दृष्टीने आज ठाण्यामध्ये आपण एक मोठ्या अभ्यासिकेचं आणि क्लासेसची व्यवस्था केलेले सावरकर नगरजवळ त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज इथे लावण्यात आलेला आहे. त्याचसोबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आलेले आहे, जेणेकरून समाजातील गोरगरिबांचा मुलगा, ज्याला आई वडील नसतील, वडील नसतील, अशी मुलं जेव्हा प्रशासनामध्ये येतील तेव्हाच आपल्या देशातील गरिबी आणि श्रीमंतीची दरी दूर होऊन भ्रष्टाचार मुक्त भारत होईल, असं जिजाऊचा मानस आहे. त्या दृष्टीने आजचा उपक्रम आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यात सुरू झाली विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची धूम. ठाणे शहरात सालाबादप्रमाणे प्रताप सरनाईक फाउंडेशन प्रस्तुत विहंग संस्कृती फेस्टिवल 2024 शुक्रवारी 12 जानेवारीला सुरू झाला. सायंकाळी फेस्टिवलचा भव्य आणि दिमागदार उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी वेगवेगळ्या कलाकारांनी आपापल्या संस्कृतीचे सादरीकरण केले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, अरुण कुमार इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. तर फ्लोटिंग तरंग स्टेजवर उद्घाटन प्रसंगी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचा भक्तिरंग हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, पूर्वेश सरनाईक, परिषद सरनाईक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे उपस्थित होते. रात्री 10च्या दरम्यान या भव्य फेस्टिवलचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच पहाटे तरंग स्टेजवर प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात ठाणेकर रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळेस आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
चित्र निवडली गेली त्यामध्ये किरणजींच्या चित्राचा समावेश आहे. कलाकारांसाठी शिवगौरव पुरस्कार देताना ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. टाळ्यांच्या गजरात आपण किरणजींचा हा सन्मान त्यामध्ये सहभागी होऊया, त्यांना शुभेच्छा देऊया. आकारलेलं चित्र हे चित्रमंत्र हे राम तेच चित्र अयोध्येतल्या राम मंदिरात विराजमान चित्र. तूने मुझे बुलाया शेरा वाली, मैं आया जोता वाली. तूने मुझे बुलाया शेरा वाली, मैं आया जोता वाली. जोता वाली आटा वाली शेरा वाली. तूने मुझे बुलाया शेरा वाली. जगत मात्र भोई तुझा योजनेचे जगत मात्र भोई. तुझा वीण काही नसे अंबरात, तुझा वीण काही नसे अंबरात. तुझे रूप सिंधू तुझी गर्दराई, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.